क्रीडा जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर येते। सोलापुरात सुरू असलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका जिद्दी खेळाडूने कुस्तीला कायमचा रामराम ठोकलाय। अहिल्यानगरची प्रसिद्ध रील स्टार आणि खेलो इंडिया सुवर्ण पदक विजेती कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय। सोलापुरातील स्पर्धेत पराभव झाल्यानंतर आणि ओपन गटात संधी न मिळाल्याने निराश झालेल्या सोनालीने ही घोषणा केली। केवळ पराभवच नाही तर त्यामागील कारणे अधिक अस्वस्थ करणारी आहे। आर्थिक अडचणी, योग्य आहाराचा अभाव आणि हक्काच्या स्पॉन्सरशिपची कमतरता यामुळे तिने हा कठोर निर्णय घेतलाय। पत्र्याच्या शेडमधून कुस्तीचा प्रवास सुरू करणाऱ्या या खेळाडूने वजन वाढवण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाअभावी आपली कारकीर्द संपल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। एकीकडे आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या गप्पा मारतो, मात्र एका प्रतिभावान खेळाडूला अशा परिस्थितीत मैदानातून बाहेर पडावं लागणं हे क्रीडा व्यवस्थेसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं करणार आहे। मी सगळ्यांची माफी मागते। तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून एवढी अपेक्षा केली की मी महाराष्ट्र केसरी हो, आणि माझी पण इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी ती गाडी मला मिळावं, कारण 4 व्हीलर घ्यायचं माझं स्वप्न होतं। 2-3 दिवसापर्यंत माझं वजन 60-61 भरत होतं। तर आज नारळाला येईपर्यंत मी उलटी होईपर्यंत मी केळी खाल्ली, पाणी पिले। शेवटच्या माझं शेवटचं 200 ग्रॅम पण वाढत नव्हतं। मी कसं बसं तिथं 65 वजन भरवलं। ओपनला खेळायला 65च्या पुढं वजन लागतं। मी तिथं 65.50 ग्रॅम वजन भरलं माझं, कारण सगळ्यांचं 28 फेब्रुवारीला माझ्या मनगटाला लागलं। 28 फेब्रुवारीपासून ते 28 आज किती मार्च 28 मार्चपर्यंत मी एक महिना मी हाताची काहीच प्रॅक्टिस केली नाही। त्यानंतर आत्ता 22 तारखेला मैदानाला मला पायाला गुडघ्याला लागलं। मला माहीत होतं 2 महिन्यांनी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आहेत, मग मी मैदानात नव्हते खेळायला पाहिजे, कारण मैदानात मला 28 तारखेला लागलं, नंतर 22 तारखेला मला पायाला पण लागलं। मला माहीत होतं मी कुस्ती नाही खेळायला पाहिजे, पण मला खर्चायला पैशामुळं मी कुस्ती खेळले। मी आता कोणाचं नाव नाही घेत या व्हिडिओमध्ये, कारण बरेच जण मला म्हणलेले की स्पॉन्सर करणार अख्ख्या जगाला सोशल मीडियाद्वारे सांगितलं की स्पॉन्सर करणार, पण मला कोणच 1 रुपया पण देत नाही, कोण स्पॉन्सर करत नाही। सगळा खर्च मी माझ्या मैदानाच्या पैशावर भागवते, आणि मी आता कारण देत नाही मी हारले म्हणून। एक तर माझं वजन कमी होतं, तुमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावं। मी तुमच्या सगळ्यांची इच्छा नाही पूर्ण करू शकले, आणि मी आज ह्या क्षणाला आज हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल। इथून पुढं माझा कुठला व्हिडिओ पण येणार नाही, आणि मी कुस्ती पण खेळणार नाही, कारण जर आज मला कोण स्पॉन्सर करत असताना तर मी शेवटची 1-1.5 महिना मी मैदानं खेळले नसते। माझं एवढे मी फिरले की माझं वजनच वाढलं नाही, आणि एकतर गोदरेशन निम्म पब्लिक मला बघायसाठी आलं, आणि पहिल्याच कुस्तीला मी हारून आले, आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा माझ्यामुळे अपुरी राहिली। त्यामुळे मी आज ह्या क्षणाला माझी शेवटची कुस्ती आणि शेवटचा व्हिडिओ मी कुस्ती सोडते। आता तुम्हाला सगळ्यात माफ करा।